नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सक्सेस स्टडी हब करंट अफेअर्स मध्ये आपले स्वागत आहे. पोलीस भरती, तलाठी आणि एमपीएससी साठी आजच्या 5 सर्वात महत्त्वाच्या चालू घडामोडी. एकही पॉइंट चुकू नका. पहिली बातमी, पश्चिम घाट पर्यावरणीय दृष्ट्या संवेदनशील क्षेत्र घोषित करण्याची तयारी. केंद्र सरकारने महाराष्ट्र, गोवा आणि गुजरात मधील पश्चिम घाटाचा काही भाग पर्यावरणीय दृष्ट्या संवेदनशील क्षेत्र ESC म्हणून घोषित करण्याची तयारी केली आहे. यामुळे खाणकाम, प्रदूषणकारी उद्योग आणि मोठ्या बांधकामावर निर्बंध येऊ शकतात. दुसरी बातमी, महाराष्ट्रात पाणी टंचाईबाबत चिंता. पावसाळा सुरू असूनही राज्यातील काही भागात पाणी टंचाईची परिस्थिती गंभीर असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली आहे. या संदर्भात राज्य सरकारकडून उपाययोजनांवर भर दिला जात आहे. तिसरी बातमी, रायगड जिल्ह्यात दमदार पावसाची सुरुवात. रायगड आणि अलिबाग परिसरात जोरदार पावसाची नोंद झाली आहे. कोकणातील मान्सूनच्या प्रगतीसाठी ही महत्त्वाची घडामोड मानली जात आहे. चौथी बातमी, महाराष्ट्रातील आरटीओ कर्मचाऱ्यांचे आंदोलन. आरटीओ लिपिक कर्मचाऱ्यांचे आंदोलन 7व्या दिवशीही सुरू असून 22 जून रोजी राज्यभर निदर्शने करण्यात आली. याचा वाहन परवाना व इतर आरटीओ सेवावर परिणाम होऊ शकतो. पाचवी बातमी, मतदार पडताळणी मोहीम. 30 जून पासून महाराष्ट्रात जवळपास 9.86 कोटी मतदारांची घरघरात जाऊन पडताळणी केली जाणार आहे. निवडणूक आयोगाच्या दृष्टीने ही महत्त्वाची मोहीम आहे. आजच्या 22 जून 2026च्या महत्त्वाच्या चालू घडामोडी इथेच संपतात. अशाच रोजच्या करंट अफेअर्स, पोलीस भरती, तलाठी आणि एमपीएससी अपडेटसाठी सक्सेस स्टडी हबला सबस्क्राईब करा. जय हिंद.